आहेत ते महिला अधिकारी आणि विशेष म्हणजे 1981 च्या बॅच मध्ये मी एकमेव महिला अधिकारी होते. मला पोलीस ट्रेनिंग कसे अवघड झाली, कसे आम्हाला हॉर्स रायडिंग, स्विमिंग, रॉक क्लाइम्बिंग, पिठ्ठू घेऊन 9 तास पळायला लावायचे आणि जंगल नाईट्स, हा सर्व महिलांना आणि मुलींना पोलीस खात्यात यावा हा फार चॅलेंजिंग एक खातं आहे. त्याबद्दल काही चॅप्टर्स आहेत. त्यानंतर 4 केसेस ऑफ रेप, मर्डर, जलगाव सेक्स स्कॅन्डल, एक जॉया लुकासची मोठी हैदराबादची घरफोडी जे क्राईम ब्रांच मुंबईने डिटेक्ट केली, असे काही विशेष जे आपण म्हणतो केलेली तपास. आणि एक मला फार जो सेन्सिटिव्ह चॅप्टर वाटला तो एकतर्फी प्रेमाने एका इंजिनिअरिंग करणारी मुलीचा मर्डर हा आहे. त्यानंतर हाऊ आय फेस्ड करप्शन. आपल्याला डोळे बंद करून चालणार नाही, सर्वांना माहिती आहे, आपल्याला सुद्धा जाणीव आहे खात्यात करप्शन आहे, गव्हर्नन्स मध्ये करप्शन आहे. त्याच्याशी मी त्याला कसे कन्फ्रंट केला, हाऊ आय केम थ्रू दॅट, ह्याबद्दल आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग जो सध्याचा फार एक महत्वाचा विषय आहे. यंग बॉयज आणि गर्ल्स त्यांची सेल, त्यांना ट्रॅफिक करणे आणि त्यांच्या शोषण, ह्याबद्दलचे काही चॅप्टर आहेत. तर हा कृपा करून ह्या 38 चॅप्टर्सची एक पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेली आपली जी जर्नी आहे त्याला ट्रिव्हिलाइज करू नये. म्हणजे ट्रिव्हिलाइज म्हणजे एकच चॅप्टर बद्दल मला सारखा सध्या विचारण्यात येतं. पुणे पोलिसांनी जे काही येरवडामधली जी जागा होती ती शासनाने कमिटी स्थापन करून त्याचे ऑक्शन केले आणि पुणे पोलिसांनी त्याचा विरोध केला. केवळ ह्याबद्दल हा पुस्तक नाही, हा पुस्तक जेंडर, गव्हर्नन्स, गुड इन्व्हेस्टिगेशन, उत्कृष्ट तपास आणि ह्युमन ट्रॅफिकिंग, महिला मुलीचं शोषण आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टम एवढी उशिरा केसेस त्यात लागतात. म्हणजे केस जे मी एकतर्फी प्रेमाची की 2010 ची केस 2015ला त्याचा निकाल झाला, अजून आरोपी कारागृहात होता आणि सर्व साक्षीदार उपस्थित होते, तरी 5 वर्ष लागले या केसला. ह्याबद्दलची ही पुस्तक आहे. तर मुलीने वाचावी, महिलाने वाचावी आणि ज्यांना कोणाला गव्हर्नन्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी वाचावी अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू, धन्यवाद. प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहे आणि काही लोकांनी तर अशी पण कमेंट केली की तुमच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे, कोणी तुम्हाला हे सांगितले, अशा पद्धतीचे आरोप होताना दिसतात. तर आपण सर्व हा वाचलंच असेल मला वाटतंय पुस्तक. तर ह्यात क्लिअर आहे की एक प्रोसेस ऑफ ऑक्शन झालेला आहे. एक बिल्डर तुम्हाला अप्रोच करतो आणि तो बिल्डर असा म्हणतो की माझी काही जागा इथे आहे आणि काही माझी जागा इथे आहे येरवडा ठिकाणी, आणि मध्ये तुमचं पोलीस स्टेशन पडतो आणि तो शासनाने विनंती करतो तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन उचला आणि ही जागा मला द्या. आता पुणे पोलीसचं असं मत आहे, जो मी ऍज अ प्रतिनिधी, ऍज रिप्रेझेंटेटिव्ह, ऍज कमिशनर ऑफ पोलीस ऑफ पुणे, माझं असं मत आहे तुम्ही ते बिल्डरला ऍडजस्ट करू नका, माझी जागा कोणाला देऊ नका. माझी जागा म्हणजे आमची पोलिसांची जागा. आम्हाला नवीन तुम्ही ऍडिशनल CP 2 दिले होते त्यावेळी, त्यांना कार्यालय नाही, आमची हाऊसिंगची एवढी प्रॉब्लेम आहे, तर ती जागा आमच्याकडे राहू द्या. एक हा प्रकरण आहे. पण मला वाटतं की ह्याला सेन्सेशनलाइज करायचा फार प्रयत्न झालेला आहे. कोणी जमीन देण्याचा जो अधिकार आहे तो महसूल विभागाचा आणि अजित पवारांकडे ते महसूल खातं नव्हतं, तर मग अजित पवारांनी यासाठी दबाव टाकला, हे कसं म्हणतात? तर अगदी बरोबर आहे की अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्व्हॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही, मलाच असं का सांगण्यात येतं. तुम्ही त्याच्यामध्ये नाव दिलेलं नाहीये, अजित
पवारांचा कोण आहे? तुम्ही फक्त दादा म्हणतात, परंतु ते अजित पवारच आहेत का? आणि जे काही संदर्भ आहे तो अजित पवार यांचा संदर्भ हो, आहे. मी डिस्ट्रिक्ट मिनिस्टर सुद्धा म्हटलंय ना. आणि नंतर आपल्यामधून किती लोक पुण्यातले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये हा सुद्धा चर्चा झाली होती ना की ह्या कमिशनरचं काहीतरी करावं लागेल, तर त्याची एक बाईट सुद्धा आली होती. अब्दुल नुकसानीचा दावा दाखल करणार असं म्हणतोय अजित पवारांचा गट तुमच्यावर. काय म्हणतात? अब्दुल नुकसानीचा दावा दाखल करणार. कायदेशीर नोटीस हो, हो. अजित पवार गटाचे एक अमोल मित्तरी म्हणून आमदार आहेत. हो, पाठवा ना मग. दाखल करावी देखील म्हटलेलं आहे. त्यांची इच्छा. पण ते आरोप फेटाळत आहेत पूर्णपणे. सुनील तटकरे देखील म्हणतायत तुमच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. त्यांनी असं झालंय की कोणी पुस्तक वाचलंच नाही ना. पुस्तक वाचता अशी हेडलाईन देण्यात आली की पुणे पोलीसची जागाला अजित दादाने निलाव केलं. तो तसं झालंच नाही. बंड साहेबाने, डिव्हिजनल कमिशनरने क्लिअरली जबाबदारी घेतली की त्यांनी ऑप्शन केलं. पण बंड साहेब देखील म्हणतायत अजितदादांचा यात संबंध नव्हता. पण ते स्वतः कबूल करतात की त्यांनी मला बोलवला होता. जेव्हा मी हँडओव्हर करायला जागा हस्तांतर करायला जेव्हा नकारला त्यावेळी मला ह्यांनी बोलवलं होतं. तुम्ही वाचा ना आजचे पेपर सर. 13 वर्षानंतर जे झालेलं आहे त्या ठिकाणी परत एक नवीन झाले पडतं. त्याच्यानंतर जे झाले त्या दृष्टीने तुम्हाला तो निर्णय योग्य वाटतो आज जे झालं ते? हो, आणि मला कालपासून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे फोन येत राहिलेले आहेत की तुमच्यामुळे आमची जागा वाचली. आणि अजून फार उदाहरण आहेत. एक उदाहरण मला आपले हायकोर्टचे रिटायर्ड जज जस्टिस BH माल्लापल्ले यांनी मला पाठवलंय. ते मी आपल्याला सांगते. ते काय म्हटलेत की असं एक प्रकरण औरंगाबादला सुद्धा झालं होतं. औरंगाबादची जागा गारखेडा नावाची जागा होती आणि ते म्हटलंय ती कोणीतरी प्रायव्हेट पार्टीना देण्यात आली होती. 50 एकर होती. आणि 2 शासकीय अधिकारी व्ही रमणी साहेब त्यावेळी तिथले डिव्हिजनल कमिशनर होते आणि राधा मॅडम कलेक्टर होत्या. त्यांनी सुद्धा नकारलं होतं. आणि मग ते हायकोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी ती जागा परत मिळवली. तर हा एकमेव उदाहरण नाही आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच. त्याला वाचवणं आणि त्याला पब्लिक इंटरेस्ट साठी वापरणं ही आमची जबाबदारी. कोणी साथ दिली? त्यांनी मीटिंग घेतली होती. त्या मीटिंग मध्ये मी माझी पुस्तक, तुम्ही माझा चॅप्टर वाचून घ्या त्या मीटिंग मध्ये RR सर होते, आपले होम सेक्रेटरी होते आणि पुणे पोलीसचे प्रतिनिधी होते आणि होम डिपार्टमेंटचे प्रतिनिधी होते. तर त्यात पहिली सुरुवात अशी झाली होती की हा जागा हस्तांतर करायला काय प्रॉब्लेम नसावा कारण प्रोसेस झालेला आहे. पण ज्यावेळी आम्ही असं समजावून सांगितलं की आम्हाला 3 एकर जागा कोणी देणारच नाही पोलीस खात्याला, ह्याच्यानंतर आम्हाला जागा मिळणार नाही, आमच्या लोकांना कार्यालय भेटणार नाही, आमच्या लोकांना क्वार्टर्स भेटणार नाही, त्यावेळी होम मिनिस्टर खुर्चीवर होते. त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि ते आमच्याशी अग्री झाले. आणि मग कोर्टाला, हायकोर्टाला सुद्धा जिथे हा बिल्डर गेलेला होता की मला जागा परत द्या, कळवण्यात आलं की शासनाने आपला निर्णय बदललेला आहे. ही त्यांची भूमिका होती. दादांना नकार दिल्यामुळे आपली मुदतीच्या आधी बदली करण्यात आली असं देखील नाही. असं तसं आयुक्त पद माझं 2 वर्षाचं होता. पण ज्यावेळी हा आला की तुम्हाला पुढची पोस्टिंग कुठे पाहिजे आणि मी CID मध्ये ऍज SP आणि ऍज IG काम केलं होतं आणि मी सांगितलं इथे CIDचे चीफची पोस्ट वेकेंट आहे, मला द्या. त्यावेळी मला CM साहेब म्हटले होते दे हॅव नॉट एग्रीड आणि आम्हाला ते कोलिशन धर्म पाळावा लागतं. एक मिनिट. हा ते तेव्हा तुमचे अजित पवार यांची जी थेट काही चर्चा झाली होती या संदर्भामध्ये किंवा काय डायलॉग त्यांच्याकडून काय झाला होता का? तुम्ही वाचून घ्या ना पुस्तक. वेळाच होता. सर म्हटले होते, दादा म्हटले होते की हे तुम्ही द्या जागा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं हा ऑप्शनच्या निळावाचा प्रोसेस संपूर्ण झालेला आहे, तुम्ही आता काय देत नाही. आणि माझं असं मत होतं सर, मग माझे जे प्रेडिसेसर होते सत्यपाल सिंग सर, जर प्रोसेस त्यांचे टाइमाला झालेला तर त्यांनी का दिला नाही? ते नंतर 2G मध्ये आलेले आहेत ना स्कॅम मध्ये. शाहिद बलवा कुणाच त्यांची वेगळी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, ते राजकीय संबंधित नाव जोडलं जातं.
असं फॉर मी ही वॉज द बिल्डर हु वॉन्टेड दॅट लँड विच पुणे पोलीस डिड नॉट वॉन्ट टू गिव्ह ॲज तुम्ही सिम्पल जेव्हा एज मुंबई पोलीस दलामध्ये दाखल झाला तेव्हा एक लॉबिंग करण्यात आलं होतं एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि इतर अधिकारी की एक महिला तिथे येते आणि तुम्ही तुमच्या अंडर काही जणांना काम करण्यात येते. ते लॉबिंग आजही सुरू आहे असं वाटतं तुम्हाला पोलीस दलामध्ये? लॉबिंग तर प्रत्येक खात्यात असतं आणि हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. क्राईम ब्रांच मध्ये जेव्हा मला सांगण्यात आला की आपल्याला जॉईंट सीपी क्राईम ब्रांच म्हणून आम्ही घेतो, सांगण्यात आल्यानंतर ऑर्डर 3 महिने नंतर आले, कारण लॉबिंग चालूच असते. तुम्ही साताऱ्यामध्ये एसपी असताना दलित समाजाचे किंवा दलित महिलांचे अनेक मोर्चे निघाले होते, त्याचा उल्लेख कुठेही पुस्तकामध्ये दिसत नाही. कोणत्या संदर्भात होते ते? साताऱ्यामध्ये तुम्ही अधीक्षक असता, नाही पण विषय का होता? वेगवेगळे सामाजिक विषयांच्या संदर्भात त्यावेळेला सर्वाधिक मोर्चे तुमच्या कारकिर्दीत निघाले होते. माझे साताराची लोकांशी फार जवळचे संबंध आहे, म्हणजे मला काय अडचण आली नाही तिथे आणि मला माझा तो कार्य वेळ जो होता तो अगदी मस्त गेला. कसाबद्दल तुम्ही अनेक खुलासे केलेले आहेत, त्याला कधी बिर्याणी खाल्ली नाही आणि अधिकाऱ्यांनीच त्याची प्रतिमा वेगळी करण्याचा प्रयत्न केला. अगदी फाशी देताना तो एका लहान मुलासारखा दिसत होता असं देखील तुम्ही म्हटलेलं. हो, तसं म्हणजे म्हणूनच माझं म्हणणं आहे, तुम्ही पुस्तक वाचा आणि मग निर्णय घ्या की हा कशाबद्दल आहे. आणि आता माझा मीडियावर असा आरोप आहे की तुम्ही एकच चॅप्टरला घेऊन बसलाय आणि तो वाचला सुद्धा नाही. तर प्लीज याला वाचा आणि मग अप्रिशिएट करा पण आता राजकीय रंग दिला जातो मॅडम तुमच्या पुस्तकाला पूर्णपणे. आता हा एकदम चुकीचा आहे, कारण हा पुस्तक मी 1 वर्ष अगोदर दिला होता पॅन मॅकमिलनला. त्यांनी एडिटिंगला वेळ घेतला आणि 2 महिन्यापासून तर हा प्रिंटिंगला होतं. तर मग ह्याला आता तुम्ही कसे काय सांगू शकता की हा पॉलिटिकल आहे? मॅडम, आता तुम्ही इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये होते, तुम्ही पोलीस दलामध्ये होते, आताची जी काहींची स्थिती आहे महाराष्ट्राची, ती तुम्हाला कशी वाटते? काय बदल झाला की डिटोरेट झाली, हे चांगली झाली, कसं वाटतं? टेक्नॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू, क्वालिटी ऑफ ऑफिसर्स पॉइंट ऑफ व्ह्यूने तर चांगला बदल आहे, परंतु भ्रष्टाचार किंवा सर्व्हिस ऍट द पोलीस स्टेशन लेवल जी इम्प्रूव्ह आपल्याला करायची होती की नागरिक बेधडक जातात, आपली कंप्लेंट देतात, महिला जातात, त्यात सुधारण्याची गरज आहे. आणि माझ्या अजून एक रिक्वेस्ट आहे, आता आपल्याला जे प्रश्न विचारायचे विचारा. मला फार मोठ्या प्रमाणावर मेसेजेस आणि फोन कॉल येऊ लागले आहेत अबाउट दिस बुक, आणि एकच चॅप्टर बद्दल लोक विचारतात, तो काय बरोबर नाही. प्रश्न यासाठी विचारताय कारण हा करप्शनचा विषय आहे की जे तुम्ही पहिल्यापासून त्या करप्शनच्या विरोधामध्ये लढत आला, तो पोलीस डिपार्टमेंट लढत आलेला आहे आणि पॉलिटिशियन आणि बिल्डरचा नेक्सस आहे म्हणून हे प्रश्न. भयंकर नेक्सस आहे हा, तर मी अंडरलाईन करते. बिल्डर, ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन्स, पोलीस, हा नागरिकांना सतर्क राहावाच लागणार आहे. आणि ते जे जस्टिस मार्लापल्ले जे बोलले होते की शेवटी कोर्टाने ते 50 एकर औरंगाबादची जागा वाचून दिली, तसंच मला अजून एका अधिकारीचा जो मेसेज आला आहे त्याच्या आला आहे, आय वॉज अंडर ट्रिमेंडस प्रेशर ड्युरिंग 2013 to 16 फ्रॉम सेंट्रल एजन्सीज टू हँड ओव्हर लँड ऑफ वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अ बिल्डर, लोकल बिल्डर. आय डिड नॉट कम अँड बज. तर असे मला मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्याचे फोन किंवा मेसेजेस येऊ लागले आहेत की जी शासकीय जागा आहे ते शासनचे इन्स्टिट्यूशन किंवा हाऊसिंग किंवा कार्यालय बांधायलाच वापरली पाहिजे, आणि त्यांना फार असं वाटतं की ती जागा क्वाइटली हा जो नेक्सस आहे तो त्यांच्या हातातून काढून घेतो आणि त्यांना समजत सुद्धा नाही. तुम्हाला एवढे मेसेज येत आहेत, सगळे लोक अप्रोच करतायत, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतायत, तुम्हाला असं वाटतं का की ज्या सरकारी जागा आहेत ज्या बिल्डरच्या कशामध्ये गेलेल्या आहेत त्याची पण एक वेगळी इन्क्वायरी होणं गरजेचं आहे? हो, आता तर मला असं वाटू लागलं एवढे मोठ्या प्रमाणावर जे फोन कॉल आणि मेसेजेस येऊ लागलेले आहेत की जिथे जिथे आपण जागा जे आहे प्रायव्हेट बिल्डरला दिलेली आहे ते एकदा परत रिव्ह्यू करण्याची गरज आहे. ज्यावेळेला तुम्ही आव्हानांना भेटला होता त्या नेक्सस बद्दल काही चर्चा झाली होती किंवा काय आव्हान बोलणं तुमचं काय झालं होतं, काय झालं?
मॅडम तुम्ही ह्याच्यात पडू नका, आम्हाला तुम्हाला थेट सांगितलं. बस क्लिअरली. मॅडम तुम्ही ह्याच्यात पडू नका. पुढं काय तुम्ही काय निर्णय घेतला? मला फार स्ट्रॉंगली वाटलं की हा जागा प्रायव्हेट बिल्डरला देणं अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ पुणे पोलीस आहे. पुणे पोलीसच्या हिताच्या विरोधात आहे जर मी ही जागा दिली तर. मला हा फार स्ट्रॉंगली वाटलं. ही घटना 10 ते 12 वर्षापूर्वीची आहे. आज ही राजकारण्याची प्रतिमा तीच आहे तर असं तुम्हीच सांगा की हा काय एवढी म्हणजे 38 चॅप्टरची एक पुस्तक आहे, त्यातून हाच चॅप्टर काढून का एवढा नाही, हे नेक्सस आहे म्हणूनच त्याबद्दलचे मॅडम प्रश्न येत आहेत. कसा पद्धती आम्ही विचारलेच ना प्रश्न. तुम्ही एकट्याने विचारले. हा येस यू. Okay, now we can do it in Hindi now. You ask me, then I'll reply. Ma'am, first, if you could react to what Ajit Pawar's officer said that what you have written in your book is a wrong allegation because he's all part of the Revenue Office and it's a baseless allegation. सो जो इस बुक का जो चैप्टर नंबर 31 है वो पढ़े बिना कहीं न्यूज़पेपर में इसके बारे में चर्चा है या विषय पे लिखा गया है, तो ये सत्य है कि अजीत दादा पवार ने इस जगह की ऑक्शन नहीं की थी. ऑक्शन वहां के जो डिविजनल कमिश्नर थे उनके अंडर एक कमेटी बनी थी और डिविजनल कमिश्नर ने कबूल भी किया है कि उन्होंने ये नीलाव की समिति की अध्यक्षता उनकी थी. परंतु जब ये समिति काम कर रही थी तब मैं पुणे पुलिस कमिश्नर नहीं थी. जो उस समय के पुणे पुलिस आयुक्त थे वो या उनके प्रतिनिधि ये समिति में जाते थे. परंतु जब मैं पुणे पुलिस कमिश्नर पुणे पुलिस आयुक्त बनी तो मुझे ये कहा गया कि ये सारा नीलाव का प्रोसेस कंप्लीट हो चुका है, अब आप ये जगह प्राइवेट बिल्डर को दे दीजिए. तो मुझे पुणे पुलिस की जगह एक प्राइवेट बिल्डर को देना उचित नहीं लगा. मुझे लगा कि ये जो नीलाव का प्रोसेस है वो भी ठीक नहीं है. तो मैंने वो जगह जो थी वो 3 एकड़ के आसपास की थी और वो पुणे के बहुत मध्य विभाग में आ चुकी थी, तो मैंने वो जगह देने से इनकार किया. हमें हिंदी में बताएंगे कि ये जो आपने चैप्टर में लिखा है उसके ऊपर बहुत से सवाल अभी उठे हैं. कोई बोल रहा है कि मतलब कि केस भी करेंगे, लेकिन ये जो पूरा टॉपिक था ये हमें एक बार बताइए कि क्या, और इसमें पूरा प्रेशर था कि अजित पवार का आपके ऊपर? नहीं, उन्होंने मीटिंग में मुझे बुला के बोला कि आप इसको लैंड को हैंडओवर कीजिए और मैंने कहा मैं नहीं करूंगी. अगर उस टाइम नहीं हुआ ना तो अभी उसकी जांच होनी चाहिए. यू वांट लाइक नो, मैं जांच की मांग नहीं करती अगर वो जगह दे दी जाती. तो ये जो प्रोसेस ऑफ नीलाव था वो पुलिस विभागीय आयुक्त के अध्यक्षता की एक समिति ने लिया. जिस समिति में उस समय जो पुणे पुलिस आयुक्त जाया करते थे उनकी बदली हो गई. जब मैं आई तो मुझे कहा गया ये सारा प्रोसेस कंप्लीट हो चुका है, अब ये जगह आप हैंडओवर कर दीजिए. तो मैंने वो इनकार किया. जब मैंने नहीं दी जगह तो होम डिपार्टमेंट में एक मीटिंग बुलाई गई जहां पे सबको अपने व्यूज देने की संधि दी गई. उसमें अल्टीमेटली यही निर्णय किया गया कि जो पुणे पुलिस आयुक्त का कहना है कि ये 3 एकड़ जगह हम पुणे पुलिस के कार्यालय या घर बनाने के लिए यूज करेंगे वो ठीक है और ये प्राइवेट बिल्डर को जगह नहीं दी जाएगी, और वो आज तक नहीं दी गई. अगर वो जगह दी जाती तो मैं मांगनी करती कि कोई इंक्वायरी हो. क्या अजित पवार की तरफ से आपको प्रेशर दिया गया था कि आप ये हैंडलैंड दे? देखिए, सिर्फ एक मीटिंग थी. मुझे कहा, और मैंने इसमें बुक में उसका वर्णन किया है कि आप ये हैंडओवर करो. मैंने कहा मैं नहीं हैंडओवर करूंगी और मैंने उनको एक्सप्लेन किया कि मैं क्यों हैंडओवर नहीं किया. मुझे लग रहा है कि नीलाव का प्रोसेस ठीक नहीं है. मुझे ये लग रहा है कि अगर प्रोसेस ठीक था तो मेरे पहले से जो पुलिस आयुक्त थे जो मीटिंग अटेंड करते थे उन्होंने क्यों नहीं दिया ये जगह. तो उसके बाद उनसे कोई प्रेशर नहीं, इसमें कॉन्ट्रैक्टर कौन थे मैडम जो बिल्डर थे? वो 2G के जो शाहिद बलवा थे. और ये जो बिल्डर थे ये सीबीआई ने 2G में इनको आरोपी किया, उसका भी हमें फायदा हुआ. ये जगह हम बचा पाए क्योंकि सरकार के लिए बहुत बड़ी एम्बेरसमेंट हो जाती. जब ये प्रोसेस नीलाव का शुरू हुआ था तब तक वो सीबीआई में आरोपी नहीं थे, और जब ये खत्म हुआ, जब कहा गया कि जगह इनको हैंडओवर करो, तब तक वो 2G में आरोपी थे. तो सरकार के लिए भी बहुत एम्बेरसमेंट हो जाती.
महाराष्ट्र कांग्रेस के पार्टी प्रेसिडेंट है नाना पटोले, उन्होंने कहा है कि आपने जो एलिगेशन किए या आपने जो लिखा है, जुडिशियल उसकी इंक्वायरी होनी चाहिए, हाईकोर्ट के जस्टिस के अंडर ये इंक्वायरी जो है वो बिठानी चाहिए। आपको लगता है कि इसके ऊपर अब देखिए, ये तो निर्णय सरकार लेगी, पर मैं इसको बहुत गंभीरता से लेती अगर ये जगह, ये 3 एकड़ की जगह हमारे हाथ से निकल जाती, ओके क्योंकि आज ये सुरक्षित है पुणे पुलिस के पास, इसलिए मुझे नहीं लग रहा कि कोई इंक्वायरी की जरूरत। तुम्ही मॅडम आरोराबांना भेटला होता, मात्र त्याच वेळेला सीएमनी देखील तुम्हाला फोन केला होता. आघाडी सरकार असल्यामुळे प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला अजितदादांनी, असं देखील तुम्हाला सीएमनी सांगितलं होतं. आणि मग त्यांनी कोणाचंच नाम घेतलं नव्हता आणि केवळ बदलीच्या वेळी ते बोलले होते कोलिशन धर्म आहे, तुम्ही त्यांना नको आहोत, पण हा तर आपल्याला रोजच ऐकावा लागतं ना. पण सीआयडी द्यायला तुम्हाला नकार दिला होता. हो, दिलं. मग तुम्ही एरोडा स्वतःहून स्वीकारली होती. एरोडाची नाही, असं होतं की माझी मुलं इथे होती पुण्यात, मला असं वाटलं की मी 3 वर्ष मुंबई क्राईम ब्रांच करून आलेली आहे, नाव आय वॉन्टेड टू बी इन पुणे विथ माय फॅमिली. तर एडीजी रँकची कोणती जागा रिकामी आहे, तर सीएम ऑफिसवरूनच नंतर फोन आला की कारागृह विभाग खाली उतरायलाय, तुम्ही घेताय का. आय सेड दॅट वॉज अ कॉम्प्रोमाइज, अ बॅलन्स फॉर अ लेडी ऑफिसर विथ हर फॅमिली. संजय दत्त आजारी पडला होता, अक्षरशः रात्रीचं त्याला शिफ्टिंग केलं जाणार होतं. हो. त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. कारण सेलिब्रिटी होता संजय दत्त. नाही, पण तो लोकांचे म्हणजे तुमचे किंवा सिटिझनचे साठी सेलिब्रिटी, आमच्यासाठी तो कॉन्व्हिक्ट झाला होता. एक इनमेट असतो, एक अंडर ट्रायल आणि एक कॉन्व्हिक्ट. तर ज्यावेळी त्याला मला कन्व्हिक्शन मिळाली आणि आपल्याला शिफ्ट करायचे होता आर्थर रोड वरून इथे येरोडामध्ये, तर अगोदर एकदा शिफ्ट करताना एवढा मीडिया त्या पोलीसची गाडीचे मागे गेला होता दॅट इट हॅड बिकम ए लाफिंग स्टॉक. सो आम्ही असा निर्णय घेतला की ह्याला आर्थर रोड वरून येरोडामध्ये शिफ्ट करताना वी विल हँडल इट व्हेरी सिरियसली, म्हणून आम्ही रात्रीच्या त्याला शिफ्ट करायला ठरवला. त्याला असं वाटलं, आणि बॉम्बे सो फुल ऑफ एन्काउंटर्स अँड काउंटर स्पेशलिस्ट की माझ्या रस्त्यात कोणीतरी हे एन्काउंटर करतील. सो ही रिअली बिकेम व्हेरी अनवेल, आणि आम्ही त्याला त्यावेळी ज्या दिवशी रात्री शिफ्ट करणार होतो, आम्ही एक डीआयजी रँकचे ऑफिसर पाठवले होते. मग आम्ही पोस्टपोन केला आणि नंतर त्याला असं सुद्धा सांगितलं की आम्ही प्रिझनचे अधिकारी एन्काउंटर मध्ये बिलीव्ह करत नाही, तर तुम्ही असा वी विल टेक यू सेफली. आणि कसाबच्या शिफ्टिंगच्या वेळेला देखील ही बातमी लीक झाली होती. मुंबईमधल्या एका पत्रकाराला ही बातमी समजली. तो फारच स्ट्रेसफुल ऑपरेशन होता. आणि काय होता, कसाबचा जो सुरक्षतेचा जो इनर कॉर्डन होता तो नो विथ प्रिझन, आउटर कार्डन वॉज विथ आयटीबीपी. तर त्याला कारागृहातून काढणं, यांचे ताब्यातून घेणं, आयटीबीपीचे ताब्यातून घेणं, मुंबई क्राईम ब्रांचचे ताब्यात देणं, आणि मग मुंबईवरून पुण्यात आणणं, हा फार सिक्रेट ऑपरेशन होता. आणि तुमच्यामधून एकाला एवढा समजलं होतं की त्याला शिफ्ट करण्यात आलंय, हे माहित नव्हता की मी त्याला फाशी देणार आहोत, एवढी माहिती लीक झाली होती. मॅडम, दादांनी जेव्हा तुम्हाला भेटायला बोलवलं होतं तेव्हा नकाशा फेकून दिला होता त्यांनी, आणि आर पाटलांविषयी देखील ते काहीतरी बोलले होते, असं देखील तुम्ही स्पष्ट ओळखले केलं, ते काय गेलं ते सांगू शकाल का? तर त्यांच्या हातात असा पेपर मॅप होता येरोडा वगैरेचा, तो त्यांनी रागून, जेव्हा मी सांगितलं सर मला तर देता येणार नाही, त्यांनी त्या टेबलवर फेकला होता. आणि आर बाबाबद्दल जे बोलले ते काय मला आता बोलणं, म्हणजे असं वाईट बोलले नाही, पण ते आता रिपीट करणं मला नाही आवडणार. Now which language? I have said it in, I have just done it. तो जब मुंबई पुलिस आयुक्त का मेरे 2 साल खत्म होने को आए, तो मेरे को हमारे मुख्यमंत्री ऑफिस से फोन आया कि आपको कहाँ पोस्टिंग दी जाए. तो मैंने रिक्वेस्ट किया कि पुणे में सीआईडी का हेडक्वार्टर है, वहां पे एडिशनल डीजी की पोस्ट वेकेंट है, आप मुझे वो दे सकते हैं. तो मुझे सीएम साहब ने कहा कि आपका नाम उन लोगों को मंजूर नहीं है, वो कौन लोग हैं ये उन्होंने स्पेसिफाई नहीं किया,
और हमें कोलिशन धर्म मानना पड़ता है, ऐसा वो बोले। आप कोई और देखो जगह जहां आपको हम पुणे में एडजस्ट कर सकें। और मैं पूना में रहने में इसलिए इच्छित थी कि मैं आगे 3 साल मुंबई क्राइम ब्रांच में काम करते हुए मुंबई रही थी, तो अब मेरे पुणे में मेरा परिवार था, तो एज एन ऑफिसर, एज ए होम मेकर, एज ए मदर मेरी इच्छा थी कि अब मैं पुणे में रहूं। तो जब मुझे एडिशनल डीजी सीआईडी का पोस्ट नहीं दिया गया, तो फिर सीएम ऑफिस से फोन आया कि यहाँ कारागृह विभाग के प्रमुख की जगह खाली हो रही है, आप लेंगे क्या उससे, क्योंकि आप फैमिली एडजस्टमेंट मांग रहे हैं पुणे में, तो आप उसे स्वीकारेंगे क्या। तो इनफैक्ट मैंने बुक में लिखा है, एक ऑफिसर मेरे से बहुत नाराज हुए, वो बोले आपको नहीं स्वीकारना चाहिए था ये, परंतु मैंने स्वीकारा। और मैंने पुस्तक में वर्णन किया है कि मुझे तब स्वप्न भी नहीं था कि इस पोजीशन पे मुझे फांसी देनी पड़ेगी और एक महिला अधिकारी को फांसी के लिए उपस्थित रहना पड़ेगा, ये मेरे दिमाग में भी नहीं आया था। तो मैंने लिखा है कि समटाइम्स लाइफ इज रियली स्ट्रेंज एंड इट थ्रोज वेरी स्ट्रेंज चैलेंजेस। ओके।